तटकरे साहेब हे त्यांच्याचमुळे निवडून आलेले आहेत अशा खोट्या अविर्भावात असणाऱ्या रायगडच्या 2 आमदारांना आणि एका मंत्री महोदयांना मला सांगायचं आहे, महायुतीमध्ये येण्याआधी देखील तटकरे साहेब जनतेतून निवडून येत रायगड रत्नागिरीचं लोकप्रतिनिधित्व देशाच्या संसदेमध्ये करत होते। एका पालकमंत्री पदासाठी जाळपोळीसारखे प्रकार करत त्या ठिकाणी ज्या रायगडच्या लोकांनी तुम्हाला मतदान करून निवडून दिले त्याच रायगडच्या जनतेला वेठीस धरण्याचं काम तुम्ही केलात। महेंद्र थोरवे, तुम्ही दुसऱ्यांना गणिम आणि स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणवता, पण खऱ्या अर्थाने रयतेला वेठीस धरण्याचं काम हे छत्रपतींचा मावळा करतो की गणिम करतो हे रायगडच्या जनतेला चांगलंच माहीत आहे। ज्या पालकमंत्री पदासाठी तुमची सगळ्यांची इतकी रडारड सुरू आहे ते पालकमंत्री पद कित्येक वेळा तटकरे साहेबांनी भूषवलं आहे। महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्री पदावर देखील काम करत रायगडचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम हे त्यांनी केलं आहे। ऊर्जा मंत्री असताना पहिल्यांदा रायगड जिल्हा भारनियमन मुक्त कुणी केलं तर तो तटकरे साहेबांनी केला आहे। केंद्र शासनाच्या माध्यमातून दिघी पोर्टला कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवून देण्याचं काम हे देखील त्यांनीच केलं आहे। त्याही पुढे जाऊन रायगड जिल्ह्यामधील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण यांसारख्या पायाभूत सुविधा हे तटकरे साहेबांनी निर्माण केल्या आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने अफजल खान कोण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर चालत रायगडचा सर्वांगीण विकास साधणारं नेतृत्व कोण हे रायगडच्या जनतेला त्या ठिकाणी चांगलंच कळालेलं आहे। तुमच्यासारख्यांनी तटकरे साहेबांवरती बोलायला तटकरे साहेब काय रायगड जिल्ह्यापुरतं नेतृत्व नाही तर ते महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व आज करत आहेत। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेश अध्यक्ष आहेत। शेवटी कोल्ह्यानी वाघाचं कातडं किती जरी घातलं तरी कोल्हा हा कोल्हाच असतो आणि वाघ हा वाघच असतो। त्यामुळे इथून पुढे जर तुम्ही आमचे प्रदेश अध्यक्षांवरती जर खालच्या पातळीवर जाऊन बोललात तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील तुम्हाला तुमच्याच पातळीवर उत्तर देण्यासाठी सक्षम आहे। महायुतीचा धर्म म्हणून आणि साहेबांनी आम्हाला दिलेली नम्रतेची शिकवण म्हणून आम्ही इतके दिवस शांत बसलो, पण यापुढे शांत बसणार नाही। जर साहेबांवरती जर तुम्ही बोललात तर तुमची गय केली जाणार नाही, तुम्हाला तुमच्याच पातळीवरती येऊन त्या ठिकाणी उत्तर दिलं जाईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।